जय हरी. एकादश स्कंध भाग 157. गोपींचं अखंड अनुसंधान आपण पाहतोय की गोपींचा भाव अत्यंत शुद्ध असल्यामुळं रासक्रीडेमध्ये भगवंताचं प्रत्यक्ष सानिध्य त्यांना भोगायला मिळालं. त्यात किती काळ गेला हे समजलंही नाही. हे जरी खरं तरी दृश्याला केव्हा तरी अंत असतोच. म्हणून रासक्रीडा संपल्यावर श्रीकृष्णाच्या वियोगानं गोपींना अत्यंत दुःख झालं. त्या वियोगाच्या तीव्रतेमुळं त्यांना भगवंताचं अखंड स्मरण राहू लागलं आणि त्याचं पर्यवसान समाधी अवस्थेमध्ये झालं. गोपींना श्रीकृष्णाचं स्मरण कसं होतं हे ऐकण्यासारखं आहे बरं का. दळण कांडण करताना श्रीकृष्णाचे गुण त्या मोठमोठ्याने गात, दही घुसळताना त्याचं चरित्र गायन करत, सडा संमार्जन करताना किंवा गायीची धार काढताना इतकंच काय पण मुलाला निजवताना त्यांना सारखं श्रीकृष्णाचं स्मरण होत असे. प्रपंचातील सगळी कामं करताना केव्हाही त्यांना श्रीकृष्णाचं विस्मरण होत नसे. जाता येता उठता बसता खाता पिता कोणतंही काम करताना त्यांचं मन श्रीकृष्णाच्या ठिकाणी अखंडपणे लागलेलं असे. त्यांना त्याची अतिशय आवड लागल्यामुळं सदा सर्वदा त्याच्याच गोष्टी बोलत. म्हणून घरादारात वागत असून देखील श्रीकृष्णामध्येच त्या रंगून गेल्या होत्या. एका श्रीकृष्णाच्या ठिकाणीच त्यांची सगळी अशी प्रेम भावना जडल्यामुळं त्यांची बुद्धी श्रीकृष्णमय झाली. त्यांना घरादाराचा, पतिपुत्रांचा, कामधंद्याचा सगळ्याचा विसर पडला. श्रीकृष्णाचा निधी ध्यास लागल्यामुळं त्यांची देहबुद्धी क्षीण झाली आणि ती क्षीण झाल्यामुळं तहान भूक हे सगळं देहधर्म आणि इंद्रियांची सुखदुःख त्या विसरल्या. ज्या देहामुळे पतिपुत्रांना आपलं मानून मन गुंतलं होतं ते मनच श्रीकृष्णामध्ये रममाण झाल्यानं त्यांना सर्वस्वी देहाचा विसर पडला. श्रीकृष्णाचं ध्यान करत राहिल्यामुळं आनंदामध्ये मग्न झालेल्या त्या गोपी इह परलोक विसरल्या, कार्यकारण विसरल्या. इतकंच काय पण स्वतःचं नाम आणि रूप देखील विसरल्या. एखादा मुनी असा जो श्रेष्ठ म्हणजे एखादा मुनी श्रेष्ठ प्रकृतीचे सगळे विकार निरसून समाधी लावतो आणि सर्व संसार विसरतो, त्याचप्रमाणे आपला संसार विसरून गोपी परमात्म स्वरूप झाल्या. अनेक लहान मोठ्या नद्या समुद्राला मिळाल्या की आपली नावं आणि रूपं विसरून जातात. त्याचप्रमाणे श्रीकृष्णावर अनन्य प्रेम करून गोपी आत्मस्वरूपात विलीन झाल्या, स्वतःला पूर्णपणे विसरून गेल्या. श्रीकृष्ण हा परमात्मा आहे याचं ज्ञान नसताही केवळ अनन्य प्रीतीनं त्या सच्चिदानंद स्वरूपाला पोहोचल्या. आनंद स्वरूपाचा प्रभावच असा विलक्षण आहे की कोणत्याही निमित्तानं त्याच्यावर प्रेम जडलं तर भक्ताला परमानंदाची प्राप्ती होते. अर्थात प्रेम मात्र अत्यंत निष्काम आणि उत्कट असं पाहिजे. सांगण्याचा मुद्दा असा की श्रीकृष्णाच्या संगतीनं गोपिकांची अविद्या नाहीशी होऊन त्या आत्मस्वरूपाला पोहोचल्या. जे संतांची संगत मनापासून करतात त्यांना देखील तसाच निर्मळ आनंद हा प्राप्त होतो. पण या साधकाच्या वृत्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असावं लागतं तर शरणांगती. म्हणून भगवंताच्या ठिकाणी अनन्य प्रीती जडण्यास त्याला शरण जाणं हे जरूर आहे. आपला अहंकार शरण जाण्याच्या आड येतो. अविद्येतून अहंकार निर्माण होतो. म्हणून ही अविद्याच माणसाच्या आड येते. ती नाहीशी करण्यास भक्तीशिवाय दुसरा मार्गच नाही. ती साधण्यास हृदयस्थ भगवंताला शरण जावं. माणूस जन्माला आला म्हणजे कर्माच्या असं गुंतागुंत यामध्ये तो सापडतो की नाही. पण सगळे कर्म देहबुद्धीला धरून असल्यामुळं अविद्यात्मक असतात
आपल्या मूळ स्वरूपाचा आणि आनंदाचा विसर पाडणारी अविद्या नाहीशी कशी करावी हे सांगण्यासाठीच वेदांत श्रवण करावं लागतं. पण नुसतं श्रवण करून ती नाहीशी होतात का? नाही. त्यासाठी भगवंताला शरण जावं लागतं. आपला सगळा व्यवहार, योग्यता, शहाणपणा, शास्त्रज्ञान, द्रव्य, मान, वैदिक आणि लौकिक आचार, कुलाचा उच्चपणा, कर्माचा अभिमान हे सगळं सोडून हृदयस्थ भगवंताला शरण जावं. आणि हे जे सगळं काय आहे ना, म्हणजे अभिमान सोडणं जे ना, त्यालाच त्याग असं म्हणतात. अभिमानच आत्मानंदाच्या आड येतो. अभिमान सोडला तरच शरण जाता येतं. ज्या हृदयस्थाला शरण जायचं तो सर्वगत असून आनंद स्वरूप आहे. म्हणून आपला अभिमान आपणच पायाखाली तुडवून त्याला शरण गेलो तर स्वानंदाचा अनुभव येतो. वास्तविक जगामध्ये जिकडे तिकडे आनंदाचाच विलास आहे, परंतु निरनिराळ्या उपाधीमुळं तो जीवरूपानं कोंडला जातो असं दिसतं. जीव ओंकार रूपानं शरीरामध्ये व्यक्त होतो. ओंकार म्हणजेच अनुहत नाद होय. अव्यक्त अनुहत नाद अत्यंत सूक्ष्म असतो. परावाणी त्याच्या ठिकाणी राहते. आधार चक्रामध्ये सूक्ष्म रूपानं राहणारी परावाणी मनाचंच मूळ होते. स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी मनाला अधिक व्यक्त स्वरूप येऊन पश्यंतीमध्ये ते व्यक्त होऊ लागतं. आता आधी आपलं मूलाधार चक्र असतं. मूलाधार चक्रापासून एक वीत अंतर जर वरच्या दिशेने आपण गेलो तर ते स्वाधिष्ठान चक्र येतं. आणि त्या चक्राच्या ठिकाणी मनाला अधिक व्यक्त रूप येऊन पश्यंतीमध्ये व्यक्त होऊ लागतं. पश्यंती वाणी खरी, पण तिथून प्रत्यक्ष शब्द उमटतो का? नाही. स्वाधिष्ठानावरून मणिपूर चक्रामध्ये प्राण सरकला म्हणजे मन प्रगट होतं. आता हे मणिपूर चक्र कुठे असतं? नाभीच्या ठिकाणी. स्वाधिष्ठान चक्र कुठे? ओटीपोटाच्या तिथे. आणि म्हणून स्वाधिष्ठानावरून मणिपूर चक्रामध्ये प्राण सरकल्या गेला पाहिजे. आता प्राणांचेही प्रकार आहेत ना, प्राण, अपान, उदान वगैरे. तर हे जे प्राण आहे हे सरकल्या गेल्यानंतर मन प्रगट होतं आणि पश्यंतीच्या पार्श्वभूमीवर मध्यमा वाचा उपसते. आता ही पश्यंती कुठे असते? हृदयस्थ असते. आणि मध्यमा कुठे असते? विशुद्ध चक्रावर असते. आणि सूक्ष्म शब्द ती तिथे गुणगुणू लागते. तिथून विशुद्ध चक्रापर्यंत पोहोचल्यावर आतली वाचा शब्दाचं स्पष्ट रूप घेऊन बाहेर पडते. त्याच्या पलीकडे भ्रूस्थानामध्ये असलेल्या आज्ञाचक्रापर्यंत सामान्य माणसाची वाणी ही जाऊ शकत नाही. ती कुणाची जाते? तर योगी लोकांचाच प्राण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि आमची काय होते? वैखरी वाणीतून बाहेर निघून येते. आधारचक्राच्या 4 पाकळ्या, 4 मात्रा आहेत. स्वाधिष्ठानच्या 6 पाकळ्या, 6 मात्रा. मणिपूरच्या 10 पाकळ्या, 10 मात्रा. अनाहताच्या 12 पाकळ्या, 12 मात्रा. विशुद्धाच्या 16 पाकळ्या, 16 मात्रा आहेत. आज्ञाचक्र मात्र अतिशय अवघड आहे. 2 पाकळ्यांचं ते चक्र अतिशय बिकट असून काकीमुख या नावानं तिथलं दार हे उघडतच नाही. तिथे पोचायला मोठं योग सामर्थ्य लागतं. अजपाजपाचं म्हणजे जप करायचा तर आहे, पण केलेला दिसत नाही. आतल्या आत कॉन्स्टंटली तो सुरू राहतो आणि तो आपल्या नकळत, म्हणून त्याला अजपाजप असं म्हणतात. अजपाजपाचं साधन अत्यंत सावधानपणे करणारा योगीच आज्ञाचक्रात प्रवेश करतो. तिथे त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. त्या सिद्धींना पचवून आपल्या मार्गानं पुढे चालण्यास मोठं वैराग्य लागतं. त्यानंतर आज्ञाचक्रापुढचं औट्टपीठ, त्याच्या पुढील गोल्हाट आणि त्याच्या पुढील भ्रमरगुंफा ओलांडून योगी सहस्त्रदल कमलामध्ये प्रवेश करतो.
आता हे आपल्याला सर्वसामान्यांना या चक्रांपर्यंत किंवा या शब्दांपर्यंत, या गुफांपर्यंत आपण पोहोचूच शकत नाही. फक्त हे एक ज्ञान नाथ महाराजांनी आपल्याला दिलेलं, म्हणून तेवढं ऐकायचं. न जाणो कधी आपल्यावर असा प्रसंग आला, म्हणजे भगवंताची कृपा झाली, आपलं मन स्थिर झालं आणि आपण असा काही प्रवास करू शकलो, तर त्याची नावं तरी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि अशा रीतीनं योग्याला निर्विकल्प समाधी साधते. आता थोडक्यात काय, तर मूळ ओंकार स्वरूपच वाणीच्या रूपानं स्थूल आकार घेतं. मूळ सूक्ष्म नाद स्थूल होता होता अक्षर रूपानं प्रगट होतो. त्याचप्रमाणे मूळ आत्मस्वरूप बुद्धी, अहंकार, मन, दशेंद्रिय, पंचतन्मात्रा यांच्या रूपानं व्यक्त आकार धारण करतं. अशा रीतीनं हा दृश्य प्रपंच पूर्णपणे परमात्म्य स्वरूपच आहे. जय हरी.